Hello all, welcome to the DKD Yashwantrao Chavan Polytechnic in Salkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. In this particular lecture, we are going to cover the points. Those are controlling methods and what are the controlling tools from the chapter number 3, directing and controlling at supervisory level. The first point of this lecture is controlling methods. कंट्रोलिंग मेथड्स का वापरणार आहे की समजा स्टँडर्ड प्रमाणे काम होत नसेल किंवा स्टँडर्ड प्रमाणे काम होत नाही त्यामध्ये काय डेव्हिएशन्स आहेत किंवा मिस्टेक्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय वापरायचे आहेत कंट्रोलिंग मेथड्स. There are mainly 4 controlling methods. First is personal observation, second is statistical reports, third is break-even analysis, and fourth is budgetary control. The first is personal observation. Personal observation enables the managers to collect first-hand information. Means personal observation means काय, जर समजा स्टँडर्ड प्रमाणे काम होत नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ती प्रोसेस किंवा ती जी गोष्ट आहे ती आपल्याला कंट्रोल केली पाहिजे. ठीक आहे. मग फर्स्ट जी मेथड आहे कंट्रोलिंग मेथड मध्ये ती काय आहे, पर्सनल ऑब्झर्वेशन. म्हणजे पर्सनली त्यामध्ये ऑब्झर्व करायचं की काय प्रॉब्लेम आहे किंवा काय मिस्टेक्स आहेत, त्यामुळे आपल्याला स्टँडर्ड प्रमाणे काम होत नाही. मी जसं म्हटलं की गेल्या लेक्चरला एक्झाम्पल सांगितलेलं की जो सेल्स पर्सन आहे किंवा सेल्समन आहे, समजा तुझं स्टँडर्ड ठरवलं असेल किंवा आठवड्याला 150 युनिट त्याला किंवा 150 प्रोडक्ट त्याला खपवायचे पण तो 100च खपवते. मग त्या केसमध्ये मॅनेजर काय करणार आहे, तो पर्सनली ऑब्झर्व करणार आहे की काय कुठं प्रॉब्लेम आले, सेल्समन जो प्रोडक्ट विकतोय त्या प्रोडक्टची डिमांड कशी आहे, काय आहे, सेल्समन व्यवस्थित काम करतोय का नाही. ही काय झाली पहिली मेथड, म्हणजेच काय पर्सनल ऑब्झर्वेशन. It also creates a pressure on the employees to perform well as they are aware that they are being observed personally on their jobs. म्हणजे काय, ज्यावेळी मॅनेजर स्वतः लक्ष घालणार आहे, स्वतः ऑब्झर्व करणार आहे, त्यावेळी त्या एम्प्लॉई म्हणजे जो काम करणार आहे त्याला पण प्रेशर येणार आहे की मला कोणतं ऑब्झर्व करायला किंवा माझ्यावरती कुणाचं तरी लक्ष आहे. त्यामुळं की तो पर्सनल ऑब्झर्वेशन हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग एक्सरसाइज अँड कॅन नॉट इफेक्टिव्हली बी युज्ड इन ऑल काइंड्स ऑफ जॉब. म्हणजे हे जी मेथड आहे, कंट्रोलिंग मेथड आहे की पर्सनल ऑब्झर्वेशन, हे काय असणार आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी उपयोगाला येणार नाही. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट मेथड. द सेकंड मेथड ऑफ कंट्रोलिंग इज स्टॅटिस्टिकल रिपोर्ट. आता स्टॅटिस्टिकल मीन्स काय, जे नंबर्स आहेत, नंबर्स इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट्स, किती प्रोडक्ट सेल झाले किंवा किती लोक ते खरेदी केली, हे जे नंबर्स आहेत ते म्हणजे काय स्टॅटिस्टिकल. स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स कॅन बी डिफाइंड ॲज ओव्हरऑल अनालिसिस ऑफ रिपोर्ट्स अँड डाटा विच इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ आवरेजेस, पर्सेंटेज, रेशियोज, कोरिलेशन एक्सेट्रा. म्हणजे काय की स्टॅटिस्टिकल रिपोर्ट म्हणजे काय की त्यामध्ये काय असणार आहे की कंपॅरिझन असणार आहे की गेल्या महिन्यामध्ये एवढं प्रॉफिट झालं, ह्या महिन्यामध्ये किती प्रॉफिट झालं, किंवा गेल्या महिन्यामध्ये एवढे प्रोडक्ट सेल झाले, ह्या महिन्यामध्ये प्रोडक्ट किती सेल झाले. म्हणजे ह्याचं जे कंपॅरिझन आहे म्हणजेच काय झालं, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स. दिस टाइप ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन when presented in the various forms like charts, graphs, tables. म्हणजे हे जे डाटा आहे, हे डाटा किंवा स्टॅटिस्टिकल डाटा जे आहे ते कशामध्ये तयार केलं जातं की चार्ट्स मध्ये, ग्राफ्स मध्ये, टेबल्स मध्ये. ठीक आहे. आता आपण बघतो चार्ट काढताना की समजा मी एका महिन्यामध्ये सेल फॉर एक्झाम्पल एका महिन्यामध्ये सेल 100 प्रोडक्टचे झाले आणि दुसऱ्या महिन्यामध्ये समजा 150 प्रोडक्ट झाले, तर पहिलाचा जो ग्राफ आहे त्याच्यापेक्षा दुसरा ग्राफ काय असणार आहे, मोठा दिसणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे कशासाठी, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट कशासाठी की आपण कंपॅरिझन करू शकतो किंवा गेल्या महिन्यामध्ये एवढं सेल झालं आणि ह्या महिन्यामध्ये एवढं सेल झालं, त्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन मी करू शकतोय, किंवा गेल्या महिन्यामध्ये एवढं प्रॉफिट झालं आणि ह्या महिन्यामध्ये एवढं प्रॉफिट झालं, ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर करू शकतोय बाय युझिंग स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स. म्हणजे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट म्हणजे काय, इन द फॉर्म ऑफ नंबर्स. म्हणजे अवरेज प्रोडक्ट किती सेल झाले, ह्या महिन्यामध्ये किती सेल झाला, गेल्या महिन्यामध्ये किती झाला, 5 महिन्याआधी किती झालेला,
प्रॉफिट किती आहे, ह्या महिन्यामध्ये प्रॉफिट किती आहे, मागच्या महिन्यामध्ये प्रॉफिट किती होतं, ह्याचे जे रिपोर्ट्स आहेत त्याला काय म्हणणार मी, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट. आणि हे कशामध्ये असणार आहेत, ग्राफ्स मध्ये. ठीक आहे, ग्राफ, चार्ट्स, टेबल्स एक्सेट्रा. त्यामुळे काय होणार आहे, तुमच्याकडे जो डाटा तयार होणार आहे किंवा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स तयार होणार आहेत त्याच्या साह्याने आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. सो दॅट द मॅनेजर्स कम्पेअर दिस डाटा विथ द स्टँडर्ड्स. ठीक आहे, दिस इज द सेकंड मेथड ऑफ कंट्रोलिंग. द थर्ड इज ब्रेक इव्हन अनालिसिस. आता ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणजे काय? The break-even analysis is a technique used by managers to study the relationship between cost, value, and product. Break-even analysis means काय? It is a relation between costs, value, and profits. It determines the probable profit and losses at different level of operations. म्हणजे काय, break-even analysis फाइंड आउट करणार आहे की प्रॉफिट होता है कि लॉस होता है. ठीक है, the sales value at which there is no profit, no loss is known as break-even point. आता समजा मी एक प्रोडक्ट तयार करतोय आणि ते सेल करतोय. समजा त्या प्रोडक्टची किंमत तयार करायला मला 50 रुपये येते आणि मी ते सेल करताना 50 रुपयालाच केले. तर मी प्रोडक्ट 50 रुपयाला तयार करतोय, सेल पण 50 रुपयामध्ये करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट पण होणार नाहीये, लॉस पण होणार नाही. म्हणून काय म्हणणार मी, ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे काय, ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, देर इज नो प्रॉफिट, नो लॉस. इट इज useful technique for the managers as it helps in estimating profits at different level of activities. The break-even point is equal to selling price per unit minus fixed cost plus variable cost per unit. Means काय, जे ब्रेक इव्हन पॉइंट आहे ते आपल्याला सांगणार आहे की तुम्हाला प्रॉफिट व्हायला आहे की लॉस व्हायला. ठीक आहे, आता समजा जर सेलिंग प्राइस म्हणजे मी समजा एक प्रोडक्ट तयार केला, त्या प्रोडक्ट तयार करायला समजा 50 रुपये येत असेल खर्च आणि मी विकताना समजा 40 रुपयाला विकत असेल तर आपल्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे, 10 रुपयाचा लॉस होणार आहे. आणि समजा मी 50 रुपये मला खर्च येतोय तयार करायला प्रोडक्ट आणि ते समजा मी 60 रुपयाला विकलं तर आपल्याला प्रॉफिट किती होतंय, 10 रुपये एका प्रोडक्ट मागे. ठीक आहे, म्हणून काय म्हटलं, ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय की मी जी सेलिंग प्राइस जी आहे मायनस फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय की जे आपण प्रोडक्ट तयार करायला जेवढा खर्च येणार आहे ते दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केले, म्हणजे फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट ह्या दोन मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं जर ऍडिशन केलं म्हणजे फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टची जर ऍडिशन केली तर काय होणार आहे, ती कॉस्ट म्हणजे काय असणार आहे की मला तो प्रोडक्ट तयार करायला एवढा खर्च येणार आहे. आणि मी जे कस्टमरला तो जो प्रोडक्ट विकणार आहे त्याला काय म्हणणार मी, सेलिंग प्राइस. मग काय होणार आहे, सेलिंग प्राइस जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. जर सेलिंग कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पेक्षा कमी असेल तर आपल्याला काय होणार आहे, तोटा होणार आहे. म्हणजेच काय असणार आहे ते हे कशावरून कळणार आपल्याला, ब्रेक इव्हन अनालिसिस वरून कळणार आहे. म्हणजे ब्रेक इव्हन अनालिसिस इज द third method of controlling. The last point or last method of controlling is budgetary control. Budgetary control is a technique in which all operations are planned in advance in the form of budgets and actual results are compared with budgetary standards. Budgetary control means काय की मी सुरुवातीलाच हे केलं की प्लॅन तयार केला की मला या महिन्यामध्ये प्रोडक्शनसाठी किती पैसे लागणार आहेत, किती कॉस्ट येणार आहे. ठीक आहे, जर समजा मला प्रोडक्ट तयार करायला 1000 रुपये खर्च येणार असेल, मी असं प्लॅन केलं म्हणजे पहिलाच मी ठरवून ठेवलं की 1000 रुपये मला खर्च येणार आहे एक प्रोडक्ट तयार करायला. आणि समजा त्यानंतर मी प्लॅन केला आणि महिन्याच्या आधी मी प्लॅन केला आणि महिन्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की समजा 1000 पेक्षा जास्त खर्च होत आहे, 1100 रुपये खर्च होत आहे, म्हणजे काय आलं, 100 रुपये माझे एक्स्ट्रा गेले. ठीक आहे, मग 100 रुपये का एक्स्ट्रा गेले ह्याचं पण कंट्रोलिंग करायला लागणार आहे. म्हणजे बजेटरी कंट्रोल मीन्स काय की मी जे प्लॅन करतोय त्याप्रमाणे खर्च होतोय का,
ते म्हणजे काय आलं, बजेटरी कंट्रोल. म्हणून काय म्हटलं, बजेटरी कंट्रोल इज अ टेक्निक इन विच ऑल ऑपरेशन्स आर प्लॅन इन ॲडव्हान्स. प्लॅन इन ॲडव्हान्स मीन्स काय, म्हणजे महिन्याच्या आधीच मी ठरवलं किंवा मला किती खर्च येणार आहे प्रोडक्शनसाठी इन द फॉर्म ऑफ बजेट्स अँड ऍक्च्युअल रिझल्ट आर कम्पेअर्ड विथ बजेटरी स्टँडर्ड्स. म्हणजे मी सुरुवातीला काय केलं, 1000 रुपये ठरवलं की 1000 रुपये खर्च येणार आहे, पण खर्च किती झालं, 1100 रुपये झालं, म्हणजे इथं 100 रुपयाचा डिफरन्स आलेला आहे. इट हेल्प्स टू टेक द नेसेसरी ऍक्शन सो दॅट ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आर अकम्प्लिश्ड. मग 100 रुपयाचा जर फरक येत असेल तर त्या पाठीमागे जे मिस्टेक्स आहेत, जे डेव्हिएशन्स आहेत, ते फरक का आला याचं कारण हुडकून, कारण फाइंड आउट करून आपण काय करणार आहे, एक यावरती करेक्टिव्ह ऍक्शन घेणार आहे आणि ती प्रोसेस काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे. इट विल कंटेन फिगर्स ऑफ forecast बोथ इन टर्म्स ऑफ टाइम अँड क्वांटिटीज. म्हणजे काय, तर समजा टाइम मध्ये पण मी कॅल्क्युलेट करू शकतो आणि क्वांटिटीज मध्ये पण मी आधी डिफाईन करू शकतो की समजा मला या महिन्यामध्ये 10,000 प्रोडक्ट, 10,000 जॉब्स तयार करायचे किंवा 10,000 प्रोडक्ट तयार करायचे, तर ह्या महिन्यामध्ये आपले किती झाले पाहिजे, 10,000 झाले पाहिजे. त्यात काय होणार की आपलं समजा 9,000 झाले तर 1,000 रुपये का, 1,000 जॉब कमी झाले, ह्याच्या मागची कारण फाइंड आउट करता येतात बाय बजेटरी कंट्रोल. आता बजेटरी कंट्रोल मध्ये कुठल्या कुठल्या टाइपचे बजेट्स असतात. सेल्स बजेट, अ स्टेटमेंट स्टेट्स अँड ऑर्गनायझेशन एक्सपेक्ट्स टू सेल इन टर्म्स ऑफ क्वांटिटी एज वेल एज व्हॅल्यू. म्हणजे काय, सेल्स बजेट काय देणार आपल्याला, किती प्रोडक्ट सेल झाले आणि त्यामाग आपल्याला किती मनी मिळाली किंवा किती आपल्याला पैसे मिळाले, हे काय सांगणार आहे, सेल्स बजेट. म्हणजे किती प्रोडक्ट सेल झाले आणि त्या सेल झालेल्या मागे आपल्याला किती पैसे मिळाले, सेल्स बजेट. मटेरियल बजेट, अ स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड क्वांटिटी अँड कॉस्ट ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन. म्हणजे मटेरियल बजेट म्हणजे काय, की हा प्रोडक्ट तयार करायला मला किती मटेरियल लागणार आहे आणि त्यामागे त्या मटेरियलची कॉस्ट किती आहे, ते काय केलं मी आधीच एस्टिमेट केलं, त्याला काय म्हणणार, मटेरियल बजेट. Cash budget, anticipated cash flow and outflow for the budgeted period. म्हणजे कॅश बजेट म्हणजे काय, माझं किती खर्च झालं आणि मला किती कॅश मिळाले, म्हणजे माझे किती कॅश खर्च झाले आणि किती कॅश मिळाले, ह्याचं पण आधीच प्रिडिक्शन करणं किंवा तिचं एस्टिमेशन करणं, त्याला काय म्हणणार, कॅश बजेट. म्हणून काय म्हटलं, कॅश इनफ्लो म्हणजे काय, किती मला मिळाले, कॅश आउटफ्लो म्हणजे किती मी खर्च केले. कॅपिटल बजेट, एस्टिमेट स्पेंडिंग ऑन लॉंग टर्म असेट्स लाईक न्यू फॅक्टरी और मेजर इक्विपमेंट. म्हणजे कॅपिटल बजेट मीन्स काय, मला आता समजा ह्या वर्षानंतर मला एक नवीन फॅक्टरी तयार करायची आहे, नवीन मशिनरी घ्यायची आहे, तर त्यासाठी मी काय केलं, एक बजेट फिक्स केलं की या बजेटमध्ये मला नवीन मशीन्स घ्यायचे आहेत, नवीन फॅक्टरी काढायची आहे, ते म्हणजे काय आलं, कॅपिटल बजेट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट, एस्टिमेट spending for the development of refinement of products and process. Research and development budget means काय, की काय तर मला डेव्हलपमेंट करायचे आहे, प्रोडक्ट मध्ये काय तर डेव्हलप करायचं आहे, न्यू प्रोडक्ट तयार करायचा आहे, ठीक आहे, तर ह्यासाठी जेवढा खर्च येणार आहे तो खर्च म्हणजे काय असणार, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट. आता ऍडव्हान्टेज ऑफ बजेटिंग का, की बजेटिंग म्हणजे काय, की सुरुवातीलाच मी काय केलं की एवढा खर्च येणार आहे आणि हे काय केलं, मी प्रिडिक्ट केलं किंवा मी अंदाज लावला की एवढा खर्च येणार आहे, त्याप्रमाणे मी पैशाची व्यवस्था केली किंवा एवढे प्रोडक्ट तयार होणार आहेत हे मी आधीच ठरवून घेतलं. त्यामुळे काय होणार आहे की त्याप्रमाणे म्हणजे माझा एम ठरलाय की एवढे प्रोडक्ट तयार करायचे एवढ्या कॉस्ट मध्ये, तर माझा आधी सुरुवातीला ठरले की याप्रमाणे काम करायचं, तर मी त्या पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, बजेटिंग फोकसेस टार्गेट्स अँड दस हेल्प इन अटेनमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. मी जसं सांगितलं की बजेटिंग मुळे होणार आहे, तुमचं टार्गेट ठरणार आहे आणि टार्गेट ठरणार म्हणजे काय, मी 1,000 रुपये मध्ये जर तो प्रोडक्ट तयार करत असेल तर तुमचं टार्गेट ठरलं की 1,000 मध्येच तुम्हाला करायचं आहे. बजेटिंग इज सोर्स ऑफ मोटिवेशन टू द एम्प्लॉईज. Budgeting helps in optimum utilization of resources by allocating them according to the requirement. बजेटिंग मुळे काय होणार आहे, जे रिसोर्सेस आहेत म्हणजे आपले वर्कर असतील, मशीन्स असतील, त्याचं यूज व्यवस्थित होणार आहे. बजेटिंग इज ऑल्सो यूज फॉर अचिव्हिंग कोऑर्डिनेशन अमंग डिफरंट डिपार्टमेंट्स.
Budgeting is also used for achieving coordination among the different departments, and it find out the factor which deviate from budgeted standards in significant way. It find out the factor which deviate from budgeted standards in significant way. समजा मी टार्गेट ठरवलंय आणि त्या पद्धतीनं काम होत असेल तर मी कुठं प्रॉब्लेम आहे, कुठं मिस्टेक्स आहेत ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. The next is controlling tools. This includes return on investment, ratio analysis, responsibility accounting, management audit, PERT and CPM. PERT means program evaluation and review technique, and critical path method, management information system, or it is called as MIS. These are the controlling tools. हे सिलेबस मध्ये डिटेल नाही आहे, फक्त कंट्रोलिंग टूल्सची तुम्ही नाव लक्षात ठेवा. फर्स्ट इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रेशियो अनालिसिस, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, मॅनेजमेंट ऑडिट, PERT and CPM, and MIS or management information system. In this lecture we cover what are the different methods of controlling. Those are personal observation, statistical reports, break-even analysis, and last is budgetary control. Also in this lecture we see what are the different types of budget: sales budget, material budget, cash budget, capital budget, research and development budget, tools, return on investment, ratio analysis, responsibility accounting, management audit, PERT and CPM, and MIS. Thank you all.